विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 7वी मॅथमॅटिक्स बँक अँड सिंपल इंटरेस्ट पाहतो. ओके, आपण मागील व्हिडिओमध्ये बँकेविषयी, बँक म्हणजे काय, बँकेमध्ये कोणकोणते अकाउंट काढले जातात आणि त्या अकाउंटची सविस्तर माहिती आपण पाहिजे. ओके, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट ही सगळी पेज नंबर 69 वरील तुम्ही सगळी माहिती लिहून घेतलेली असेल. ओके, जर घेतलेली नसेल तर ती तुम्ही लिहून घ्यायची. याबरोबरच पेज नंबर 70 वर जे काय पासबुक पॅटर्न दिलेला आहे तो पासबुक पॅटर्न तुमच्या वहीमध्ये ते नोंद करून किंवा राईट करून घ्यायचा आहे. ओके, आज आपण सिंपल इंटरेस्ट पाहू. ओके, आता सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. आता व्याज ही संकल्पना म्हणजे काय? ओके, तर एखाद्या बँकेमध्ये जर मी 10,000 रुपये बँकेमध्ये ठेवले असतील किंवा सरकार मान्य बँकेमध्ये ठेवले असेल, ओके, तर बँक मला जी आगाऊ रक्कम देते त्याला व्याज म्हणतात. किंवा मी जर बँकेकडून कर्ज घेतले असेल तर आपल्याला काही आगाऊ रक्कम द्यावी लागते, त्याला व्याज म्हणतात. ओके, तर एक आता तुम्हाला इथं ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. सुविद्या borrowed at sum of 30 rupees. बघा पेज नंबर पण आहे. सुविद्या borrowed a sum of 30,000 rupees at 10 PCP. 10 PCP interest for a year from her bank to buy a computer. At the end of period, she had to pay back amount of 2,400 rupees or what had this for. ओके, काय सांगितले? सुविद्या एक मुलगी आहे आणि तिला एक संगणक खरेदी करायचा होता आणि तिने बँकेकडून कर्ज घेतले. किती रुपये कर्ज घेतले? तर 30,000 रुपये कर्ज घेतले. बघा, सुविद्या नावाची एक मुलगी आहे. तिने काय केलंय की आपल्याला संगणक हवा आहे आणि तिचे जो पैसे नाहीत म्हणून तिने बँकेतून काय केलेलं आहे, 30,000 रुपये कर्जावर घेतलेलं आहे. ओके, आता बँक किती वर्षासाठी दिली? तर 1 वर्षासाठी तिनं बँकेनं काय केलेलं आहे, 30,000 रुपये कर्ज दिलेलं आहे. तर टक्का आहे म्हणजे टक्का, सो दॅट इज पीसीपीए. आता पीसीपीएचा लॉंग फॉर्म काय बघायचं? पीसीपीए मीन्स पर्सेंट कंपाऊंडेड पर एनम. पर्सेंट कंपाऊंडेड पर एनम म्हणजेच दशादशे. थोडक्यात काय? दशादशे. याचा अर्थ काय? दर साल दर शेकडा. दर साल दर शेकडा म्हणजे एका वर्षासाठी 100ला किती रुपये? एका वर्षासाठी 100ला किती रुपये? तर किती दिला रेट? तो दिला 8%. 8 पीसीपी म्हणजे 8% दर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल 100 रुपयाला वर्षासाठी 8. 100 रुपयाला वर्षासाठी 8 रुपये, तर 30 वर्षासाठी किती रुपये असं आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. पुढे काय सांगितलं? ऍट द एंड ऑफ पिरियड, पिरियड जे संपला असेल 1 वर्षासाठी, त्यावेळी तिला आगाऊ 2400 रुपये द्यावे लागले. तर तिला आगाऊ 2400 रुपये काय लागले? द्यावे लागले. ओके, तर तिने किती रुपये एकूण टोटल भरले? आता बघा, तिने 30,000 रुपये घेतलेले होते आणि ज्यादा तिला किती भरावे लागले? तर 2400 रुपये भरावे लागले. तर टोटल अमाऊंट काय येईल? द टोटल अमाऊंट ऑफ रिटर्न द बँक, म्हणजे आपल्याला बँकेला जेव्हा पैसे भरायचे रिटर्न करायचे आहेत त्यावेळी तिला 30,000 रुपये प्लस 2400 रुपये ज्या आगाऊ भरावे लागणार आहे, असे 32,400 रुपये, 32,400 रुपये तिला भरावे लागणार. ओके, आता आपल्याला लक्षात येईल की तुम्ही एक सूत्र लिहिले, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट म्हणजे रास. अमाऊंट म्हणजे काय? रास. प्रिन्सिपल सो दॅट इज मुद्दल. ओके, अँड इंटरेस्ट व्याज. म्हणजे आपली मुद्दल किती आहे? 30,000 रुपये. आपण कर्जावर घेतलेली 30,000 रुपये मुद्दल आहे, सो दॅट इज द प्रिन्सिपल. ओके, आणि आपण ज्यादा किती रुपये भरायला लागणार आहे? 2400 रुपये. म्हणजे ते इंटरेस्ट आहे, म्हणजे ज्यादा व्याज रुपये भरायला लागणार आहे, सरळ व्याज करायला लागणार आहे. म्हणजे अमाऊंट रास इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, सो दॅट इज द 30,000 प्लस 2,400. सो टोटल दॅट इज द 32,400 इज द अमाऊंट. काय अमाऊंट आहे? ती काय? रास आहे. ओके, यावरून सिंपल इंटरेस्ट काढण्याचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळतोय. तो कोणता आहे? सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी. पी इंटू टी इंटू आर लिहिलं चालेल किंवा इथं तुम्ही पी आर टी लिहिलं चालेल. आर पी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय टी डिवाइड बाय 100. तर सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी एक फॉर्म्युला फार महत्वाचा आहे, ते लिहून घ्यायचा व्यवस्थित आणि हा रिसाइट करायचा आहे, पाठ करायचा आहे.
सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय 100. म्हणजे प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय टाइम डिवाइडेड बाय 100. ओके, यावरून आपण सिंपल इंटरेस्ट काढू शकतो. यावर आपल्याला काय करायचं आहे, सिंपल इंटरेस्ट काढू शकतो. पी म्हणजे प्रिन्सिपल, टी म्हणजे टाइम आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. आता यावर आपल्याला 24 रुपये व्याज मिळाले. यावर आपल्याला किती मिळाले, 24 रुपये व्याज मिळाले. ते कसं काढता येते बघा 2 मिनिटात. या सूत्र पद्धतीने बघा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी प्रिन्सिपल किती आहे 30,000 आहे इंटू आर किती आहे रेट 8 आहे मल्टिप्लाय बाय टी किती आहे टाइम 1 इयर डिवाइड बाय 100. ओके, सो ही 0 कॅन्सल झाली, ही 0 कॅन्सल झाली. 300 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 2400. म्हणजे आपल्याला व्याज किती मिळालं 24 रुपये, जे तिने ऑलरेडी 24 रुपये भरलेले आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण या टाइपची या फॉर्म्युलाचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, आपण काय करू आता, एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पहा बघा, एक्झाम्पल पाहू आपण. ओके, काय दिले बघा, नेहा टूक ए लोन of rupees 50,000 at 12 PCPA to buy a two wheeler. ओके, तिला नेहाला काय करायचं आहे, टू व्हीलर घ्यायची आहे म्हणून तिनं 50,000 रुपये खर्च घेतले. ओके, ती किती टक्केला आहे, सो PCPA मीन्स आपण पाहिलंय, सो दॅट इज 10,000. 12% काय घेतले, 12% या दरानं तिनं 50,000 रुपये खर्च घेतले. टू पे टू व्हीलर व्हॉट अमाउंट विल बी शी रिटर्न टू बँक ॲट द एंड ऑफ 1 इयर. 1 वर्षानंतर ती बँकेला किती रुपये भरणार आहे. ओके, आपण काय काय दिले बघूया आपण सोल्युशन काढताना. बघा, सो देयर आर गिवन दॅट नेहा टूक ए लोन ऑफ रुपीज 50,000. ओके, सो लोन तिने बँकेकडून घेतले 50,000 रुपये लोन घेतले. सो दॅट इज द प्रिन्सिपल आहे. ओके, प्रिन्सिपल इज इक्वल टू रुपीज 50,000. ओके, ऍट द 12 PCPA. सो रेट दिलाय, रेट किती दिलाय बघा, रेट इज इक्वल टू 12 PCPA. रेट दिलेला आहे 12 PCPA and टाइम आहे 1 इयर. टाइम आफ्टर 1 इयर, सो दॅट इज द 1 इयर. आणि काय काढायला सांगितलं आपल्याला, टोटल. सो बँक रिटर्न टू एंड ऑफ 1 इयर, 1 वर्षानंतर ती बँकेला किती रुपये देणार आहे. सो काय करायचं आपल्याला, इथं अमाऊंट काढायची. अमाऊंट काढायची. ओके, आता आपल्याला सूत्र एक माहित आहे, कोणतं सूत्र आहे, सो दॅट इज द फॉर्म्युला सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय 100. ओके, आता सिंपल इंटरेस्ट आपल्याला माहित आहे, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी डिवाइड बाय 100. हे सूत्र माहिती आहे, बरोबर आहे. आता अमाउंट काढायचं पण आपण सूत्र घेतलेलं आहे, सो दॅट इज द अमाउंट इज इक्वल टू काय येणार आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. म्हणजे हा इंटरेस्ट, प्रिन्सिपल आपल्याला माहित आहे 50,000 आहे. आता ह्या प्रिन्सिपल मध्ये जेव्हा इंटरेस्ट ऍड करणार तेव्हा आपल्याला अमाऊंट मिळणार आहे. म्हणजे बँकेत किती तिने भरले टोटली 1 वर्षानंतर हे आपल्याला मिळणार आहे. ओके, म्हणून आता आपण सोडवणार काय करूया, सिंपल इंटरेस्ट करूया. ओके, सो सिंपल इंटरेस्ट बघा, इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू पी दिले, सो दॅट इज 50,000 multiply by r, so that is the rate 12%, multiply by t is equal to 1 divided by 100. 0 cancel झाली, 0 cancel झाली, so that is equal to 500 into 12. So is equal to 12 into 5 60, that 0 60,000. Okay, so interest is equal to rupees 6,000. आपल्याला इंटरेस्ट मिळाला, पण आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे का नाही. काय काढायचं आहे, नेहानं टोटल 1 वर्षानंतर बँकेत किती रुपये भरलेत काढायचे, म्हणजेच काय काढायचे, अमाऊंट काढायचे.
ओके. सो अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. Principal plus interest. So principal there are given that 50,000 plus interest, so that is 6,000. So is equal to 56,000. म्हणजे तिने 50,000 रुपये 12% घेतले, त्यावेळी तिला 1 वर्षानंतर 56,000 रुपये काय करायला लागणार आहे, भरावे लागणार आहे. सो दॅट इज द, आपण या आन्सर शेवटी लिहायला पाहिजे. अमाऊंट रिटर्न करायचे, amount to be returned is equal to 50 rupees 56,000. yes, 1 वर्षानंतर तिला 56,000 तिला काय करायचे, भरायची. ओके. अशा पद्धतीने आपण या फॉर्म्युलेचा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके. आपण दुसरे एक्झाम्पल पाहू. शेअर लाईन करायचे आहे, मी रोहन सरांना आणि अमित सर. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ओके. संदीप भाऊ borrowed 1,20,000 rupees from a bank for 4 years at the rate of 8.5 PCPA for his son education. Okay. What is the total amount he returned to bank at the end of that period? Okay. आपल्याला काय करायचं आहे बघा. संदीप भाऊ एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने आपल्या मुलाच्या एज्युकेशनसाठी 1,20,000 रुपये काय केले, बँकेतून काढले. ओके. किती वर्षासाठी काढले, 4 वर्षासाठी त्यांनी काढलेले आहेत आणि ॲट द रेट ऑफ 8.5 8.5. ओके. 8.5% दराने त्याने PCPA आपल्या त्या बँकेतून एज्युकेशनसाठी, मुलग्याच्या शिक्षणासाठी त्यानं कर्ज घेतलेलं आहे. ओके. तर तो बँकेला किती रुपये परत केले, 4 वर्षानंतर किती रुपये परत केले, जे आपण आताचं एक्झाम्पल पाहिलं त्याच एक्झाम्पल प्रमाणे आहे. बघा दिलेलं काय काय आहे. प्रिन्सिपल दिलाय इज इक्वल टू 1,20,000 रुपीज. ओके. देन टाइम दिलाय T is equal to 4 years and rate दिला है, rate is equal to 8.5 PCPA. 8.5 आपण कसं लिहू शकतोय, 8.5 PCPA असं लिहू शकतोय. ओके. 8.5 म्हणजेच अर्धा आहे, 8 पूर्ण आणि 1 अर्धा आहे. सो दॅट इज 8.5 PCPA. ओके. आपल्याला n 4 वर्षानंतर किती रुपये तो बँकेत भरणार आहे हे आपल्याला पाहिजे. सो दॅट इज द अमाऊंट काढायचं. अमाऊंट काढायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, इंटरेस्ट काढायला पाहिजे. सो इंटरेस्ट सुद्धा काढायचा आहे. सो इंटरेस्ट काढायचं सूत्र आपल्याला माहित आहे. सो दॅट इज सिंपल इंटरेस्ट is equal to P into R into T divided by 100. Okay. So that is the principal means 1,20,000 multiplied by R. R is the rate, so that is the 8.5 multiplied by 4 divided by 100. Okay. आता आपल्याला हे पॉइंट घालवायचं असेल तर खाली 1 काय करायचे, 0 काय करायचे, ऍड करायचे आहे. ते आपण अशा पद्धतीने करू शकतो. सो दॅट इज द इंटरेस्ट इज इक्वल टू 1,20,000 मल्टीप्लाय बाय 85 मल्टीप्लाय बाय 4 डिवाइडेड बाय 1,000. ओके. बघा हे डेसिमल पॉइंट आपण काढण्यासाठी 0 खाली दिलेले. ओके. हा डेसिमल पॉइंट काढला आणि इथे 0 वाढवले. ओके. बघा आता 1 cancel 0, 2 cancel 0, 3 cancel 0. So there are given that 120 multiplied by 85 multiplied by 4. Okay. So that is the काय आहे बघा, 120 multiplied by 85 अगोदर करू. So that is the 0 आपण अगोदर लिहू किंवा करा 0. 5 to 0 0, 5 to 10 carry on 1, 5 1 1 plus 1 6
0 8 0 0 8 into 2 16 carry on 1 8 1 the 1 plus 1 7 is equal to 0 0 12 8 so that is 8200 multiply by 4 okay 0 0 8 32 okay so that is the interest 32000 बघा काय आलंय 40000 काय चुकले बघा आपलं काय चुकले बघा सो दॅट इज 120 मल्टिप्लाय बाय 85 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे काय बघा आपण नवीन करू ओके बघा 500 5 into 2 10 carry on 1 5 on the 1 plus 1 6 0 8 0 0 8 into 2 16 carry on 1 8 into 1 8 plus 1 9 is equal to 0 0 addition करूया 6 6 12 1 10200 multiply by 4 okay so that is 8 0 so 40800 okay so that is the 40800 आपलं काय आलं इंटरेस्ट आला काय आला इंटरेस्ट ओके आता आपल्याला काय करायचं आहे अमाउंट काढायची ओके अमाउंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट so principal there are given that 1,20,000 plus 40,800 is equal to 1,20,000 plus 40,800 is equal to 1,60,000 1,60,000 okay so खाली काय लिहायचं आहे the total amount returned amount शाळेचे खेळाडू राष्ट्रीय खेळाडू total amount returned to bank यांना मी दोघांना विनंती करतो तसेच आमचे गुरुवर्य to bank is rupees यांना विनंती करतो की आपल्या दोन्ही भावांना 1,60,000 दोन्ही संघाची ओळख करून द्यायची आहे तसेच अमित सरांना विनंती करतो की दोन्ही भावांना संघाची ओळख अशा पद्धतीने आपण या टाइपची एक्झाम्पल इथं काय करू शकतोय सॉल्व्ह करू शकतो ओके बघा पेज नंबर शिंदे सर आणि 71 72 यावर आधारित आणखी दोन एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेले आहेत त्या एक्झाम्पलचा अभ्यास करा ही एक्झाम्पल घेऊन घ्या तुमच्या पेज नंबर 71 आणि 72 वर एक्झाम्पल दिलेले आहेत या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 40 तुम्ही काय करायचं पूर्ण करायचं आहे बघा होमवर्क साठी असणार आहे दोन्ही संघांना शुभेच्छा देताना शिंदे सर तसेच राजू पाटील सर पीके रायकर सर अमित बराड सर या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना प्रॅक्टिस सेट 40 या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत सॉल्व्ह करून देईन पण हा प्रॅक्टिस सेट तुम्ही काय करायचा होमवर्क साठी आज सॉल्व्ह करायचा ओके आणि प्रॅक्टिस सेट पूर्ण केल्यानंतर माझ्या वैयक्तिक अकाउंटवर तुम्ही काय करायचं जे काय प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलाय त्याची कॉपी मला सेंड करायची ओके पेजेस काय करायचे सेंड करायचे ओके थँक्यू त्याच्या स्मृतीला अभिवादन करून मी तुमच्या समोर माझं